आज आपण श्रावण विशेषमध्ये बनवतो आहेत मस्त मौसूद असे हे उपवासाचे लाडू, जे महिना 2 महिना सहज टिकतात। बनवायला तर सोपे आहेच, पण चवीला अतिशय सुंदर लागतात। हे लाडू बनवत असताना आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाहीये। त्यातल्या त्यात या लाडवांसाठी आपण कुठला स्पेशल पाक सुद्धा बनवलेला नाहीये। अगदी कमी साहित्यात हे लाडू बनून तयार होतात। तर चला लगेच सुरुवात करते। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 वाटी इतके शेंगदाणे टाकून घेते। शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत। मी शेंगदाणे भाजून घेते तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनचंही बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे अशा नवनवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर इथं काही मिनिटातच हे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। तुम्ही बघू शकतात इथं मी जास्त शेंगदाणे हे काळपट केलेले नाहीत, हलकीशी स्किन निघते इतकेच हे भाजून घेतलेले आहेत। आता यांना मी एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये पाव वाटी इतकं खोबरं टाकून घेतलेलं आहे। हे खोबरं मी आता हलकंसं सोनेरी रंगावर येतं तोपर्यंत भाजून घेते। तर काही वेळातच बघू शकतात खोबरं हे छान भाजून झाल्यानंतर लगेच याला मी एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेते। आता इकडे आपले शेंगदाणे सुद्धा गार झालेले आहेत, तर यांचे साल काढून घेते। तर बघा इथं हे साल काढून तयार झालेले आहेत। आता या शेंगदाण्यांमध्ये आपलं भाजलेलं खोबरं आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीने इथं मी 1.5 वाटी इतकं गूळ घेतलेला आहे। आता याचबरोबर मी 4 ते 5 हिरवी इलायची टाकून हे मिक्स करून घेते। इथं हे मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मिक्सरमधून फिरवत असताना प्लस मोडवर फिरवायचं, म्हणजे चालू बंद करायचं काही सेकंदात, म्हणजे हे अगदी रवाळ बनून तयार होतं। बघू शकतात इथं हे छान रवाळ असं आपलं लाडवांचं बॅटर बनून तयार झालेलं आहे। तर आधी आपण यात असलेल्या गाठी या मोडून घेऊया, म्हणजे व्यवस्थित गूळ हा पूर्ण सारणामध्ये मिक्स होईल। आता आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करूया। आता तुम्ही विचार करत असणार हे लाडू बांधले कसे जात आहेत, तर गुळाचा चिकटपणा आणि खोबरं आणि शेंगदाण्यांमध्ये थोडंसं तेलाचा अंश असतो, त्याच्यामुळे हे लाडू सहज बांधले जातात। तर बघू शकतात काही मिनिटातच मस्त असा हा गोल गरगरीत लाडू बनून तयार झालेला आहे। यासोबतच मी अजून उपवासाच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा। तर इथं मी बाकीचेही लाडू पटापट हे बांधून घेते आणि हे स्टोअर करण्यासाठी एका काचेच्या बरणीत स्टोअर करा। प्लास्टिकच्या बरणीत स्टोअर अजिबात करू नका। जर प्लास्टिकच्या बरणीत ठेवले तर काही दिवसातच प्लास्टिकचा वास या लाडूंना लागतो, म्हणून यांना काचेच्या बरणीतच स्टोअर करा, म्हणजे महिन्यानमहिने हे लाडू जसेच्या तसे चवीला लागतात। तर बघू शकतात मस्त गोल गरगरीत असे हे लाडू बनून तयार झालेले आहेत आणि अगदी मौसूद असे दिसत आहेत। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।